12 ज्योतिर्लिंगांपैकी 5व्या ज्योतिर्लिंगाला आज टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव आणि समस्त या भागातील मराठवाड्याचे अध्यक्ष उमेश भाऊ पोकरकर असतील, जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ जाधव, सर्व टायगर ग्रुपचे सदस्य या ठिकाणी वैजनाथ या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो। मी वैजनाथांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्व नागरिकांना सुखी समाधानी आणि त्यांचं उदंड निरोगी आयुष्य लाभो अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली। आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील अतिशय उत्तम काम चाललं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न न येऊ एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव, आमचे मार्गदर्शक पप्पू जासूद, सर्व टायगर ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो। भाऊ, खरं म्हणजे तुम्ही तरुणाच्या काळातल्या ताईत आहात। संबंध देशभरामध्ये आपला चाहता वर्ग आहे आणि आपल्यासाठी सामाजिक कार्यामध्ये पण तो पुढे आहे, काय सांगाल? गेले अनेक वर्षापासून टायगर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्वच जण, उमेश भाऊ असतील, ह्या भागातील मराठवाड्याचे अध्यक्ष राकेश भाऊ असतील जाधव, पर आमचे मार्गदर्शक पप्पू जासूद, जे हमेशा माझ्या खंबीर पाठीमागं साथ देऊन असतात, हे सर्वजण अनेक वर्षापासून काम करतात। तर दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी दर्शनाला परिवजनात येते एक साकडं घालण्यासाठी दरवर्षी येत असतो। किंवा टायगर ग्रुपच्या मागं एक मोठी ताकद उभा राहून दे, सर्वांना सुखी समाधान ठेवून दे, असं आम्ही आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून अजून अनेक हजारो लाखो लोकांचे कामं होऊ दे, त्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला टायगर ग्रुपच्या पाठीमागं राहून दे, असंच ह्यासाठी दर्शनाला आलतो। तर मन प्रसन्न झालं। असंच पुढच्या वर्षी देखील दर्शनाला येईल आणि ह्या भागातील सर्व पोलीस बांधवांनी परत ट्रस्टी लोकांनी आमचा मान सन्मान दिला, सत्कार केला, आमच्या मनापासून आभारी। धन्यवाद। उमेश भाऊ, काय सांगाल? सर्वांनी तुमच्या कार्याचं सर्वांचं कौतुक केलेलं आहे आणि 5वं ज्योतिर्लिंग आहे, काय म्हणते दर्शन करून? सर्वांना प्रथमतः जय श्रीराम, जय टायगर। आज आपल्या सर्व लाखो युवकाच्या गळ्यातली ताईत तानाजी भाऊ जाधव, ज्यांना सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना रस्त्यावरती आणि एक लढा देण्यासाठी ताकद निर्माण करून दिली, असे तानाजी भाऊ जाधव यांनी आज वेळात वेळ काढून परळी वैजनाथ ठिकाणी दर्शनाला आले। भाऊचा मला फोन आला पहिल्यांदा, राकेश भाऊंना आम्ही सांगितलं की आम्हाला दर्शनाला यायचं। इथं आम्हाला कत्रे साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं आणि भिंगोरे आप्पा आहेत तिथले परळीतले भरपूर असे टायगर ग्रुप सदस्य आहेत। बरेच जणांना माहीत नाही की तानाजी भाऊ येणार आहेत, कारण की दर्शनासाठी येणार आहेत म्हणून गर्दी होईल म्हणून आम्ही सांगितलं नाही। येत्या काळात हे भाऊ असंच तरी सुद्धा बराच तरुणाईच येतात जमलेला आहे। हा, मग आता चांगले लोक येणार म्हणल्यास लोक तर येणारच ना, कारण की काहीतरी शिकण्यासारखं आहे ना त्यांच्याकडनं, म्हणून ते येत आहेत। आणि कसं तानाजी भाऊंच्या संपर्कात राहणारे युवक हे कोणत्या वाईट व्यसनाला जात नाहीत आणि वाईट मार्गाला जात नाहीत, हे सांगायचं मला अत्यंत आनंद होतो, कारण की मी कित्येक वर्षांना तानाजी भाऊंच्या छत्रछाईखाली आहे। तर तानाजी भाऊंच्या छत्रछाई खाली राहणारा युवक हे वाईट मार्गाला जाऊच शकत नाही, मी इथं सांगतो। ओके।